गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्याचं जीवन आहे ना एक काडीमोड जीवन झालेलं आहे। त्याच्या जीवनामध्ये शांतता भंग पावलेली आहे। पण आता हे दिवस चालू झालेले आहेत ना, हे हिंदू सणातील महत्त्वाचा होळीचा दिवस, हे धुळीवंदनाचे दिवस, म्हणजे हा पूर्ण हप्ता आहे ना, आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होणार आहे। आणि हे कोणत्या धर्मामध्ये केलं जातं का बरं? हा हिंदू धर्म आहे ना, हा हिंदू धर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ दिवस मानला जातो। असं का म्हटलं असावं बरं? तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या अभंगामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। दैन्य दुःख आम्हाण येती जवळी, दहन हे होळी होती दोष। म्हणजे काय बरं? म्हणजे तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये कसं वर्णन केलेलं आहे? म्हणजे होळी होती दोष। तसंच जिथं लक्षात येत असेल ना, तिथे प्रत्येक तुफान हे नुकसानदायक असलं तरी प्रेमाचं वादळ आहे ना, कधीच नुकसान करत नाही। त्यापासून निर्मित आहे ते दुःख आहे, हे जीवनात जास्त शिकवून देऊन जातं, म्हणजे शिकवण देऊन जातं। आपलेपणा आहे ना कुठे जपायला हवा, परकेपणा कुठेही व्यावहारिकता समजण्यासाठी ही दुःखाची होळी आहे ना, ही दुःखाची लाट आहे, त्यापासून ही वाचवणारी होळी आहे ना, ती मजबूत असायला हवी। आणि अहंकाररूपी लोभ या होळीमध्ये जाळून टाकायला हवा। म्हणजे खरं तर प्रेम जर असेल ना, तर खरं दुःख भाग्यात नाही। बघा, आपल्याला आठवत असेल आता मागे कोरोना होऊन गेला, आणि हा कोरोना एवढा भयंकर रोग होता की ट्रेनसुद्धा बंद होत्या, तरीसुद्धा हा माणूस आहे ना 3 महिने कामावर गेलाच ना। बघा, ट्रेन बंद असून सुद्धा तो 3 महिने कामावर गेला। म्हणजे तो आडला का? म्हणजे त्याची इच्छाशक्ती होती म्हणून तो पूर्ण त्याने केली ना। तसंच आपल्या मनाचं सुद्धा आहे, जोपर्यंत आपली इच्छाशक्ती निर्माण होत नाही ना, तोपर्यंत ते दुःखसुद्धा जाणार नाही। म्हणजे माणसाला दुःख जितकं एखादी गोष्ट नसल्याचं असतं, त्यापेक्षा जास्त दुःख आहे ना वस्तू उपलब्ध झाल्यावर असतं। म्हणजे काय बरं? म्हणून जे आहे ते दुःख नसून ते सुखापर्यंत पोचण्यासाठी स्वतःला निवडलेला मार्ग आहे। म्हणजे काय बरं? म्हणजे समर्थांनी सांगितलंच आहे ना, जीवनामध्ये तुमचे किती जरी दुःख असेल ना, पण तुमचं मन स्थिर असेल ना, तर ते दुःख तुम्हाला कधीच हानी पोचू शकत नाही। असं का म्हटलं असावं बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, जीवनामध्ये कुणाच्या दुःख येत नाही बरं। कारण प्रत्येक सण आपल्याला हेच शिकवतो की सण आल्यानंतर तो रंगांनी भरून टाकावा। आता धुळीवंदनसुद्धा येत आहे, आणि या धुळीवंदनाच्या दिवशी आपण रंग एकमेकांना लावतो। ही आपली संस्कृती आहे का? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा। बघा, होळी आपण साजरी करायला हवी, प्रभूच्या नामस्मरणानं होळी साजरी करायला हवी। आपली विखुरलेली कुटुंब आहेत ना, त्यांनी एकत्र यायला हवं, पण आपण मात्र ते कधीच करत नाही। आपण मोठमोठे कार्यक्रम ठेवतो, पण त्यामध्ये सर्व संघटित माणसं होतात का बरं? आपण बघा वेगवेगळ्या पद्धतीनं पैसा खर्चसुद्धा करतो,
पण आपली मनं मात्र कधी एकत्रित होत नाही. आणि समर्थांनी हे सांगितलेलं आहे ना, जिथे भजन होत नाही, प्रभूचं नामस्मरण होत नाही, जिथे तमाशे निर्माण होतात, अशा ठिकाणी मनुष्याची मनं एकत्र येतील का? कधीच येणार नाही. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तो उत्साह वाटेल, पण तो उत्साह त्याच दिवसासाठी असेल. पण जेव्हा बघा काही गावोगावी आहेत ना, आता शहरात राहणारी मंडळी आहे ना, ती म्हणतात की ही गावंढळ आहेत. ग्रामीण भागामध्ये राहणारी या माणसांना जास्त अक्कल नसते. पण त्यांना सांगणं आहे की ग्रामीण भागामुळं आणि या खेडेपाड्यांमुळं आहे ना, आपली संस्कृती जिवंत आहे. तुम्ही शहरात जाऊन शहरामध्ये काम करून तुम्ही संस्कृतीची पूर्ण वाट लावलेली आहे. पण बघा काही आपली पूर्वज आहेत, काही आपले आजी आजोबा आहेत ना, बघा ही परंपरा आहे. होळीला बघा लग्न झालेली जी जोडपी असतात ती बघा सर्वत्र होळीच्या भोवती फिरतात. यामुळं होतं काय बरं? जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये काही संशय असेल, जीवनामध्ये आपलं पाप असेल ना, भगवंताचं नामस्मरण करावं आणि दोघांनी सुद्धा मनामध्ये मनोकामना करावी की आमचा संसार सुखाचा हो. पण आपण असं करतो का बरं? या गोष्टीचं एवढं संबंध आहे ना, पण आपण हे सर्व विसरून गेलेलो आहोत. आपण फक्त हा होळी सण आहे ना, धुळीवंदन सण आहे, फक्त हौसेचा सण मानतो. पण हा हौसेचा सण नाही. या आपल्या जीवनामध्ये नक्कीच हौस करायला हवी, पण जीवनाचं आपलं मंगळ कशामध्ये आहे ना, हे आपण शोधलं पाहिजे. कारण का बरं? कारण होळी सणामागील उद्देश काय आहे बरं? दुष्ट प्रवृत्ती, वाईट विचार, अमंगळ विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावं, म्हणजे या सणामागचा हा उद्देशच आहे ना. पण आपण मात्र काय करतो बरं? ज्याप्रमाणे जसं प्रत्येक सणाची कहाणी आहे ना, होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. तो प्राचीन इतिहास तुम्हाला माहीतसुद्धा आहे. तरीसुद्धा जे नवीन या भक्ती मार्गामध्ये जोडलेले आहेत ना, त्यांना सांगणं गरजेचं आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता आणि जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळं तो देवतांची घृणा करायचा. तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूंचं नाव देखील ऐकणं पसंत नव्हतं. बघा कधीकधी आपल्या जीवनामध्ये अशी माणसं भेटतात की आपण जर परमेश्वराचं नाव आपण या मुखाने घेतलं ना, त्यांना त्रास होतो. ते बोलतात आम्ही भगवंतावर विश्वास ठेवत नाही. मग अशा लोकांचा काळ आहे ना, तो चांगला जातो का बरं? कधीच नाही. परंतु बघा ज्या प्रकारे तो राक्षस होता ना, बघा भगवंताचं नावसुद्धा घेणं तो पसंत करत नव्हता. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद होता, हा भगवान विष्णूंचा परम भक्त होता. आणि हिरण्यकश्यपूला ते अजिबात पसंत नव्हतं. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे, जेणेकरून हा पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंची उपासना करणं सोडून देईल. परंतु हा भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्या भगवान विष्णूंच्या भक्तीमध्ये लीन होत असे. या सगळ्याला कंटाळून त्या राजानं एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका, जिला वरदान मिळालेलं होतं की आगीवरती विजय प्राप्त करू शकते, तसंच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजानं त्या होलिकेला भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चितेवर बसवण्यास सांगितलं आणि प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला. परंतु भगवान विष्णूंच्या नामस्मरणामध्ये तो एवढा लीन झाला ना की त्या अग्नीच्या चितेवर बसला ना तरी त्याला सुद्धा कळालं नाही. म्हणजे थोड्याच वेळामध्ये होळिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली, ज्यानुसार होळिकेला आठवलं की तिला वरदानात असंही सांगितलेलं होतं की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल.
भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकला नाही, मात्र होलिका आहे ना त्या अग्नीमध्ये जळून भस्म झाली. म्हणूनच त्या दिवशी होळी दहन म्हणून उत्सव साजरा केला. त्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले, म्हणून आज आपण करतो आहोत ना. पण या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्या पद्धतीने आपली मनाची भाषा आहे ना, जेवढी गोड असेल ना तेवढी आपली प्रवृत्ती, तेवढं आपलं राहण्याचं राहणीमान आहे, आपलं स्वतंत्र आहे, हे आपल्या विचारांवर अवलंबून असतं. ज्या पद्धतीने आपण विचार करू ना त्या पद्धतीने आपलं व्यक्तिमत्व सुधारलं जातं. म्हणजे जर आपला स्वतःवर विश्वास असेल तर आपलं जीवनसुद्धा चांगलं होईल. आणि समर्थांनी हेच सांगलं आहे ना की जीवनामध्ये अशी संकटसुद्धा येतील की त्या संकटाचा सामना करणं आपल्याला जमणारसुद्धा नाही. पण त्यासाठी एक मार्गसुद्धा सांगितला ना की हा भक्ती मार्ग आहे ना, भगवंताचं नामस्मरण आहे, जे मोठमोठे दुःखाचे डोंगर जरी असले ना ते लगेच नष्ट करून टाकतं. म्हणजे काय बरं? म्हणजे स्वतःवरचा विश्वास, हा स्वतःवरचा विश्वास आहे ना तो कमी असेल तरी चालेल, पण भगवंतावरचा विश्वास एवढा अफाट असावा ना की समोर एखाद्या कोणी दरीत जरी ढकलून दिलं ना तरी नामस्मरण आपलं कमी होऊ नये. म्हणजे काय बरं? म्हणजे समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे की होळी धुळीवंदन हा हप्ता आहे ना, हे पूर्ण सण आहेत. हे मनुष्याला काय शिकवतात बरं? हे शिकवतात ना, बघा आपल्या संसारामध्ये नवरा बायकोचं नातं असतं आणि या नवरा बायकोच्या नात्यामध्ये संसार सुखाचा कधी होतो बरं? जेव्हा बायकोच्या कष्टाची दखल घेणारा नवरा आणि नवऱ्याच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी बायको आहे ना, हे गणित छान जमलं ना की संसार सुखाचा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे काय बरं? म्हणजे बघा नाती तुटतात कशामुळं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर एखाद्या पत्नीनं आपल्या नवऱ्याबद्दल वाईट साईड बोललं आणि ते आपल्या नवऱ्याला माहीत झालं, जरी आपला नवरा चुकला ना तरी तो परमेश्वरच आहे ना. म्हणून बघा आता एखादा माणूस असेल, एखादा पती असेल, बघा काही असेसुद्धा आहेत की ज्यांच्या वारंवार चुक्या होतात आणि पत्नी किती सांभाळेल बरं? कधी कधी पुरुषांनी पण या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. बघा कधी कधी आपली पत्नी घरामध्ये स्वयंपाक करते तेव्हा कधी कधी तिचं तोंड भरून कौतुक करायला हवं, पण आपण हे विसरून जातो ना. पण ते विसरता कामा नये. एखादा सणवार आला कुठे फिरायला घेऊन जावं, पण आपल्या पती पत्नीचं नातं आहे ना ते निरंतर गोड राहावं. म्हणजेच पण याला सर्व जबाबदारी आहे ना ती दोघांची आहे. म्हणून आपला पती आहे ना त्याच्याकडे पैसा कमी असेल तरी चालेल, पण तो मनाने श्रीमंत असायला हवा. पण आत्ताच्या कलियुगातली पत्नी आहे ना कधी कधी पैशाला बोलते आणि पैशाला बोलून आपला संसार तोडून टाकते ना. पण कधी कधी हा पैसा सर्वस्व असतो का बरं? एक गोष्ट लक्षात ठेवा, जो भक्ती मार्गामध्ये आहे, समर्थांच्या विचारांमध्ये आहे ना, तुम्ही आज पैशासाठी भक्ती मार्ग करत नाही, तुम्ही आज पैशासाठी नाती तोडत असाल ना, पण एक दिवस भक्ती मार्गामध्ये असलेला मनुष्य आहे ना एवढा धनवान होईल की पैसा त्याला एकदम कमी वाटू लागेल. म्हणजे काय? म्हणजे त्याच्याकडे एवढा पैसा येईल ना की हे सर्व सुखसुद्धा तो विकत घेऊ शकेल. हे सुख म्हणजे काय बरं? की तो आत्ताचा हा कलियुगातला मनुष्य आहे, तो पैशाला सर्वस्व मानतो ना. पण जो भक्ती मार्गामध्ये सर्वस्व मानतो त्याच्याकडे एक ना एक दिवस नक्कीच पैसा येणार आहे, धनवान नक्कीच होणार आहात. आणि ही लक्ष्मी आहे ना, जेव्हा नारायण सहित तुमच्याजवळ येईल ना तेव्हा तुमचा पैसा कधीच कमी होणार नाही, निरंतर तुम्ही श्रीमंत व्हाल. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, कधी कधी आपण
बघा राजाचे रंकसुद्धा होताना पाहिलेले आहेत आणि रंकाचा राजासुद्धा होताना पाहिलेला आहे. पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला राजासुद्धा व्हायचा नाही आणि रंकसुद्धा व्हायचा नाही. पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये भक्तिमार्ग असेल ना, हे समर्थ विचार असतील, तेव्हा जीवन आहे ना सुंदर होऊन जातं. कारण जीवनामध्ये हे आता होळीचे दिवस चालू झालेले आहेत ना, म्हणजे हा आत्मविश्वास आपल्यामध्ये असायला हवा. आव्हानांना सामोरे कसं जावं, म्हणजे स्वतःवरचा विश्वास आहे ना, तो स्वतःवर एवढा यश प्राप्त करून देतो ना, की जेव्हा दुसऱ्याचं ऐकतो, कधी कधी होतं काय की घरामध्ये सुंदर वातावरण असतं. बघा कधी कधी आपली पत्नी असते, बघा एखादी शेजारीण सांगते तुझा पती असा असा वागतो, त्याला असं असं उत्तर द्यावं, आणि मग ही तेच करते आणि तेव्हा भांडणाला सुरुवात होते. पण असं करून आपल्याला चालणार आहे का? जर आपला संसार सुखाचा असेल ना, तर या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. कारण का बरं? कारण तुम्ही आहात ना. बघा तुम्ही एक विचार करा, मी या दिवसापासून मी भक्तिमार्गामध्ये आहे, सद्गुरू विचारांमध्ये आहे. आता मला 1 वर्ष झालेलं आहे आणि या 1 वर्षानंतर आता माझं जीवन कसं आहे बरं? कधीतरी या गोष्टीचा तुम्ही विचार करायला हवा. बघा तुम्हाला तुम्ही जर मागच्या वर्षी होळीला बघा या 2-2.5 तासाच्या या पूर्ण उपक्रमामध्ये तुम्ही बसला असाल ना, श्रवणाला बसला असाल, तर तुम्ही आतासुद्धा आठवू शकता तुमचं जीवन अगोदर होतं कसं आणि आता झालं कसं. कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. कारण जीवनातील साध्या गोष्टी असतात ना, त्यासुद्धा मोठा आनंद निर्माण करतात. पण त्या साध्या गोष्टीचा आनंद लहान मानू नका. कारण का बरं? कारण साधे साधे सुंदर विचार आहेत ना, जेव्हा जीवनाच्या विचारांवर अमृत करतात ना, अमृत निर्माण करतात, तेव्हा ते अमृत आहे ना, ते कुणालाही भेटतं का? अजिबात नाही ना. जो भक्ती मार्गामध्ये आहे, नामस्मरणामध्ये आहे, त्याच्या जीवनामध्ये हे अमृत निर्माण होतं. आणि हे अमृत म्हणजे काय? हे अमृत म्हणजे समाधान आहे. आपल्या पूर्वजांनी हे सर्व सण निर्माण केले ना, त्या मागचा काहीतरी उद्देश होता, की जेणेकरून या जीवनामध्ये असलेला अहंकार, जीवनामधील असलेले दोष आहेत ना, या आगीमध्ये पूर्णतः जळून खाक व्हावेत. पण मनुष्याने मात्र त्या गोष्टीचा वेगळा आनंद लुटण्याचा प्रयत्न केला. त्या गोष्टीमध्ये अहंकार आणला, त्या गोष्टीमध्ये लोभ आणला. मग ते सण निरंतर आपल्याला सुख देतील का बरं? कधीच देणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आताचा जर ट्रेंड पाहिला ना, तर बघा शहरामध्ये तर भरपूर प्रमाणामध्ये अशा काही सोसायट्या आहेत ना, असे काही कार्यक्रम ठेवतात की अनोळखा व्यक्ती तिथे येऊन एकमेकांना रंग लावू लागतो, एकमेकांना रंगामध्ये न्हावून टाकतो. म्हणजे काय बरं? म्हणजे मोठमोठे कार्यक्रम चालू होतात आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण आपली मुलं मुली पाठवतो. मग ती मुलं मुली तिथे जाऊन एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतात, तिथे व्यसनाधीन करतात. आता वेगवेगळ्या प्रकारच्या त्या दारू आलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या काही गोष्टी आलेल्या आहेत ना, त्या भरपूर प्रमाणामध्ये प्राशन करतात. आणि तिथे त्यांच्यासोबत काय होतं ना, ते त्यांना दुसऱ्या दिवशी कळतं. कारण ते बघा वेगवेगळ्या मार्गाने तिथे धुंद झालेले असतात. आणि समर्थांनी सांगितलेलं आहे ना, म्हणून प्रत्येक आईबापाचं काम काय आहे बरं? जेव्हा हे आपली संस्कृती आहे का बरं, होळी धुळीवंदन आपण कसे साजरे करायला हवे हे आपल्याला आपले धर्मग्रंथ शिकवतात ना. महाभारत रामायण हे शिकवतात ना, की आपण आपली संस्कृती जपली पाहिजे. पण दुसरीकडे जाऊन आपल्या मुळामुळी एकत्र होळी साजरी करतात, एकत्र धुळीवंदन साजरे करतात.
पण जिथे नशा होत असेल ना, जिथे वेगवेगळे प्रकारचे अनैतिक संबंध घडत असतील, तिथे प्रत्येक आईबापानं आपल्या मुलामुलींना पाठवू नये. म्हणजे आपला भारतीय सण आहे ना, त्या भारतीय सणानुसार आपल्या मुलामुलींना बाहेर पाठवत जाऊ नका. ते घरामध्येच असले पाहिजेत. आपल्या कुटुंबामध्ये आपण सण साजरा करायला हवा. म्हणजेच प्रत्येक आईबापाचं कर्तव्य काय आहे बरं? जेव्हा आपले हे भारतीय सण आहेत ना, तेव्हा आपल्या मुलाबाळांना, आपल्या आईवडिलांना, सर्व कुटुंबाला एकत्र करा. कुठेतरी बघा, एक दिवस कुठेतरी फिरायला जा. एक दिवस काहीतरी घरामध्ये असा छंद बाळगा, अशी काहीतरी ॲक्टिव्हिटी करा की जेणेकरून आपलं कुटुंब आहे ना, सुख समाधानी राहील. म्हणजे काय? म्हणजे आपल्याला भक्तिमार्गसुद्धा गरजेचा आहे. पण जेव्हा आपली मुलं मुली त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना जेव्हा सांगतात ना, ती मुलं मुली आहेत ना, आपल्या आईवडिलांना कधी धोका देत नाही. आता तुम्ही विचार करा, धोका म्हणजे तरी काय बरं? हा धोका आहे ना, बघा आपल्या या कलियुगामध्ये सर्रास मुलं मुली आहेत ना, आपली ओळख नसताना सुद्धा दुसऱ्या कोणावर विश्वास ठेवून, अनोळखी ओळख होते आणि अनोळखी मुळावर विश्वास ठेवून त्याचा हात घेऊन गायब होतात. म्हणजे या आईवडिलांनी त्यांच्यासाठी केलेले कष्ट आहेत ना, लहानपणापासून दिलेली साथ आहे, हे सर्व काही विसरून त्या मुलासोबत जातात. जेमतेम 1 महिना त्याच्यासोबत राहतात आणि परत ते आपल्या इकडे यायला बघतात. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, की आपली मुलं अशी चुकी का करतात बरं? कारण ते संस्कार शून्य आहेत. आपण त्यांच्यावर संस्कार केलेले नाहीत. जर आपली मुलं लहान असतानाच आपण जर भक्तिमार्ग स्वीकारला, त्यांना भक्तिमार्गामध्ये मन लावलं, तर असं कधी होईल का बरं? कधीच होणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, अजूनही वेळ गेलेली नाही. आपण स्वतःला पंडित समजत असू, आपण स्वतःला ज्ञानी समजत असू, पण जेव्हा आपल्या घरातील संतती, आपल्या घरातील प्रत्येक माणूस आपल्या जर आदर करत असेल, आपल्या योग्य मार्गाने चालत असेल, तेव्हाच तुम्ही श्रेष्ठ होता, तेव्हाच तुम्ही गुणवान होता. पण जर आपण भक्ती मार्गामध्ये असू आणि आपली मुलं वाईट मार्गामध्ये जात असतील, तेव्हा तुम्ही श्रेष्ठ होत नाही. म्हणजे काय बरं? म्हणजे आपलं कुळ आहे ना, ते आपल्या पावलावर पाऊल ठेवावं, असं आपलं पूर्ण कर्म असावेत. पण आपल्याचे कर्म आहेत का बरं? आपण कर्तृत्ववान आहोत का? कधीतरी या गोष्टीचा आहे ना, प्रत्येक आईबापांना अभ्यास करायला हवा. म्हणूनच समर्थांच्या विचारांमध्ये आपल्या मुलांना पाठवा. समर्थांचे विचार जेव्हा त्यांच्या मनामध्ये रुजतील ना, तेव्हाच खरी होळी होईल, खरी धुळीवंदन होईल. खरा रंग आहे ना, हा प्रेमाचा रंग आहे. तो आपल्या कुटुंबामध्ये रुजला पाहिजे. जर हा प्रेमाचा रंग बाहेरच्या लोकांमध्ये गेला, तर त्या रंगाचा बेरंग झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्याची माती करणारे काही रंग असतात. हे रंग वाईट नसतात, पण रंग लावणारा वाईट असतो. हा रंग लावणारा आहे ना, तो आपल्या जीवनामधून आपण बेदखल करायला हवा. तुम्हाला रंग जर लावायचे आहेत ना, आपल्या घरामध्ये होळी साजरी करा, आपल्या घरामध्ये धुळीवंदन साजरं करा, आपल्या घरामध्ये रंगपंचमी साजरी करा. म्हणजे काय? म्हणजे हे रंग खेळायचे आहेत. तुम्हाला जर हौस असेल, जास्तच हौसेची माणसं या कलियुगामध्ये आलेली आहेत. जर तुम्हाला ही रंगपंचमी खेळायची असेल ना, आपल्या घरामध्ये खेळा. पण आपण न पाहिलेला व्यक्ती, आपल्याला फेसबुकवर झालेला मित्र, इंस्टाग्रामवर झालेला मित्र, त्याच्यासोबत जर या गोष्टी करत असो ना, तर तुमची अधोगती लांब राहिलेली नाही. तुम्ही कधी रसातळाला जाल आणि कधी काळाच्या पडद्याआड जाल ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. म्हणून आपली मुलगी वाचली पाहिजे, आपला मुलगा वाचला पाहिजे. हे प्रत्येक आईवडिलांनी लक्षात ठेवा. तुम्ही जेवढं कमावता ना,
त्यापेक्षा तुमचं जीवन सुंदर आहे ना ते आपल्या मुलाबाळांमध्ये आहे. बघा, कधी आपल्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला, कधी आपल्या मुलीला कोणी अपशब्द बोलला ना, आपल्या किती जिव्हारी लागतं बरं. तो आपला अपमान असतो. म्हणून अगोदरच काळजी घ्या. बेभान होऊन आपल्या मुलामुलींवर विश्वास ठेवू नका. कधी कधी प्रत्यक्षात बघायला हवं, नक्की आपली मुलगा मुलगी करते काय. जेव्हा या गोष्टी तुम्हाला कळतील ना, तेव्हा तुमचे डोळेसुद्धा उघडतील. भक्तिमार्ग नक्कीच गरजेचा आहे, पण भक्ती मार्गापेक्षा आपली मुलं काय करतात ना, आपली मुलं कोणत्या मार्गामध्ये आहेत हे पाहणंसुद्धा गरजेचं आहे. म्हणजे पैसा कमवणं म्हणजे मार्ग आहे का? अजिबात नाही ना. म्हणून नात्यामध्ये तडजोड करणं हा पराभव नाही, तर प्रेमासाठी दिलेली आदराची ओंजळच आहे ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवनामध्ये तोळ सांभाळता आला नाही तरी चालेल, पण तोंड सांभाळता आलं पाहिजे. आपली नाती तुटतात का बरं? या वैखरीमुळं मनुष्याच्या जीवनामध्ये अहंकार, लोभ, भेद हे निर्माण का होतात बरं? ही वैखरी असते ना, मनुष्याच्या ताब्यामध्ये नसते. आणि जेव्हा या तोंडाचा तोळ सुटला जातो, तेव्हा संसाराची सुद्धा राखरांगोळी व्हायला वेळ लागतो का बरं? अजिबात नाही ना. म्हणूनच समर्थांनी या मनुष्याला या जीवनामध्ये कसं वागावं ना, हे मनाचे श्लोक सांगत असतात. कसं जगावं या संसारिक माणसाने, कसं राहावं, कसं व्यवहार करावा, सण आल्यानंतर काय करावं, हे सर्व हे विचार सांगत असतात. पण आपण या विचारांना प्राधान्य देतो का? नाही ना. मग हे कधी लक्षात येईल हे प्रत्येकानं ठरवावं. आपण दरवेळेला 2-2.5 तास श्रवण करतो, 2-2.5 तास झाल्यानंतर परत घरी येतो. घरी येताना आपल्या गोष्टी काय करत असतो बरं? याचे त्याचे उणे दावे आपण करतो. मग परत एक हप्ता तसाच जातो. परत आपण म्हणजे ज्या प्रकारे आपण फिरायला जातो ना, त्या प्रकारे तिथे आपण दर श्रवणाला जातो. पण श्रवण म्हणजे फिरणं आहे का? तुमच्या जीवनामध्ये कसं तुम्ही वागावं ना, हे श्रवण सांगत असतं. पण आपण मात्र कधीतरी कोणी निरूपणकार असेल ना, कधी कधी त्यालाच दोष देत सुटतो. आणि समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जरी तो निरूपणकार असा जरी असेल, तरी या वैखरीतून बोलणारे जे शब्द आहेत ना, ते समर्थ कृपेने येत असतात. आणि ही समर्थ कृपा जेव्हा होते ना, तेव्हा काहीच पुढे दिसत नाही. ते फक्त निरंतर चालू असतं. म्हणजे आपलं जीवन आहे ना, ते निरूपण सांगत असतात. म्हणजे आपण फक्त नाममात्र असतो. ते सर्व आहे ना, ही सर्व भाषा असते ती भगवंताचीच असते ना. म्हणून हे समर्थरूपी नाव आहे ना, या समर्थरूपी नावेमध्ये कोणी बसावं, कोणी बसू नये हे आपण ठरवावं. नाहीतर आपण नुसता प्रवासच करत राहायचा की गंतव्यस्थानापर्यंत पोचायचं, हे सुद्धा आपण ठरवावं. कधी कधी मनुष्य करतं काय बघा, या श्रीमंतीच्या ओघामध्ये आहे ना, नुसतं धन कमवत राहतो. एवढं धन कमवतो ना की ते धन संपतच नाही, त्याचा लोभच कमी होत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याने एवढं धन कमवावं की त्याला असं आता वाटेल की एवढं धन आहे ना, मला माझ्या मृत्यूपर्यंत पुरेल. तेव्हा तो समाधानीसुद्धा होईल. पण जेव्हा धनापासून तो मुक्तता होईल ना, तेव्हाच त्याच्या जीवनामध्ये भक्तीसुद्धा घडेल. पण मनुष्य मात्र मृत्यूमुखी पडतो. मृत्यूला 1-2 तास असतो, तरीही सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये काम चालू असतं की आता एवढा पैसा आहे, काय करायचा. पण तुझा मृत्यू जवळ आलेला आहे, तू पैसा आता घेऊन जाणार आहेस का? नाही ना. म्हणून माणसानं एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जेवढा पैसा कमवाल ना, तेवढी दरिद्रता तुमच्या मागे लागेल. आणि ही दरिद्रता म्हणजे काय? हा दरिद्रता म्हणजे अहंकार आहे. तुम्ही जर पैसा कमवून अहंकारी होत असाल ना, लोभी होत असाल, तर त्या पैशाचा काही फायदा आहे का बरं?
म्हणून जीवनाच्या राख रांगोळी करणाऱ्या सवयी सोडा आणि लहान मुलांनी प्रेमाच्या भानगडीमध्ये पडू नका. कारण आजकाल आहे ना, 4थी 5वी 10वी पासून मुलं प्रेम करायला लागली. ही कुठून संकल्पना आली? नाही, यांच्यामध्ये प्रेम निर्माण कसं झालं? या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. आणि हे काम आहे ना, हे समर्थ विचार करत असतात. म्हणून आपल्या मुलांना अगोदर श्रवणाला बसवा. अगोदर 2-2.5 तास त्यांचे कान मंत्रमुग्ध होऊ द्या. भगवंताचं नामस्मरण होऊ द्या. उपासना करायला लावा. हे तुम्ही तुमच्या मुलांना कमी शिकवलं तरी चालेल, पण भक्ती मार्गामध्ये सुसंस्कृत मुलगा झाला पाहिजे. नुसतं शिक्षण घेऊन माणसाचे विचार श्रेष्ठ होत नसतात. त्याला सुसंस्कृत करण्यासाठी आहे ना, माझा भगवंताचे विचार गरजेचे आहेत. साधू संतांनी लिहिलेले ग्रंथ गरजेचे आहेत. अभंगवाणी गरजेची आहे. म्हणून आपल्या साधू संतांनी लिहिलेले हे ग्रंथ आहेत ना, त्यांना वाचायला सांगा. मानाचे श्लोक वाचायला सांगा. हरिपाठ वाचायला सांगा. त्यांच्या जीवनाचं भलंच होईल. या होळीच्या निमित्तानं, या धुळीवंदनाच्या निमित्तानं एकमेकांवरचे हेवे दावे थांबवा. एकमेकांमधले रागरुसवे थांबवा. दुःखाचं सावट निर्माण करणारे अपशब्द बोलू नका. जीवनात जर शांतता हवी असेल ना, तर भगवंताला शरण जा. हा परमेश्वर आहे ना, तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. आणि हा दिवस यायला आहे ना, तुमची परिस्थितीसुद्धा बदललेली असेल. हे वाक्य आहे ना, प्रत्येकानं लक्ष ठेवा. तुमच्या जीवनाचं कल्याणच होईल. जय जय रघुवीर समर्थ.